सांज प्रेस कॉन्फरन्स आसलेली तितून गिरीराज पाय आणि संकल्प आमोणकर आलो तेंच्यांनी एलिगेशन केला की कॅथलीक क्रिस्तांव सावथ गोवाच्या तेंच्या ऑफिशियल कॅन्डिडेटीच्या विरोध काम केला म्हणून ताजेर तुमकां कितें सांगचे दिसता? म्हाका दिसता पयलीं म्हणजे आनी आपले रेट्रोस्पेक्शन आनी इंट्रोस्पेक्शन करपाची गरज आसा. भारतीय जनता पार्टी हेज टर्न्ड आउट टू बी मोस्ट सोर लुजर्स आनी आय हॅव नोटीस वन पर्टिक्युलरली दिस गिरीराज पै वेर्णेकर हू इज द स्पोक्सपर्सन ऑफ भारतीय जनता पार्टी परत परत पर्सनल कमेंट करता, कम्युनली हेट्रेड करपाचे कमेंट करता. आय हॅव हर्ड हिम से इन अ डिबेट अँड ही हॅड रेफर्ड टू गोंयचो साहेब आमचो सेंट फ्रांसीस झेवियर as father of inquisitions. So he is used to making such inflammatory statements. This should not be done. Bharatiya Janata Party as a party should take immediate action against such a spokesperson who is trying to divide Goa on religious divides, which is not right. Goa is going just is a communally sensitive in the sense communally we live in a very great communal harmony. पण हाजे सारखे जे स्पोक्सपर्सन भारतीय जनता पार्टीचे जे आज डिवायड करपाक चल्ल्या द सोसायटी इन टर्म्स ऑफ रिलिजियस लायन्स, पर्टिक्युलरली हिंदू कॅथलीक मुस्लीम गोंयान जे आसा ते बरे भशेन रावता, बरे भशेन संसार करता, एकमेकां बरोबर बरे भशेन रावता, तांकां आतां तो डिवायड करपाक सोदता. सावथ गोवाचे कॅप्टन विर्यातोक 2,16,000 काय 17,000 वोटिंग जाल्या. कॅथलीक वोटर्स इन सावथ गोवा इज नियरली अबाउट 1,20,000 और समथिंग लायक दॅट. सो उरिल्ले 90,000 वोटिंग कितें कॅथलीक प्रिस्तांनी सांगिल्ले वोट कर म्हणून. हांचे जे कॅडर आसा, हांची भारतीय जनता पार्टीचे फेलियर जे आसा, हांचे जे तांणी विकत घेतिल्ले आमदार आसात तांचे जे फेलियर आसा ते कवर अप करपा खातीर यू आर ब्लेमिंग द प्रिस्ट. What about Nasik? What about Salasar Balaji? What about Ramtek? What about Ayodhya? हांगाय आशिल्ले हे जे प्रिस्ट आसा ते थंय हल्ल्या तुमचे उमेदवार, थंय कोणाक ब्लेम करता? थंय तुमी हिंदूंक ब्लेम करपाक लागल्या. सो दिस इज अ पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स, दिस इज पॉलिटिक्स ऑफ हेट्रेड अँड पीपल लायक गिरीराज जे इलेक्शनाक केन्ना रावूंक ना ते थंय स्पोक्सपर्सन काम धंदो नाशिल्ल्यांक थंय स्पोक्सपर्सन करून बसयल्या. दीज आर पेड स्पोक्सपर्सन्स ऑफ भारतीय जनता पार्टी अँड आय एम मेकिंग दीस पर्सनल स्टेटमेंट बिकॉज एवरी टायम आय हॅव नोटीस ओनली दीस पर्टिक्युलर जो तांचो जो स्पोक्सपर्सन आसता तो जेन्ना एक दोग जाणांक थंय घेवन बसता, आय थिंक ही बिल्ड्स अ नेरेटिव्ह अँड गिव्स इट टू देम. कित्याक मागीर तो कोणशे मारता, हात लायता, हें उलय हें सांग म्हणून, अँड द कमेंट्स बिकम व्हेरी पर्सनल. म्हणजे ते आज प्रत्येक मनशाचे म्हणजे प्रत्येक पॉलिटिशियनाचेर ज्या मनशान केन्ना एक इलेक्शन लडोना तो आज प्रत्येक पॉलिटिशियनाचेर स्टेटमेंट करता, तो आज इन्साइट करता कम्युनल हेट्रेड अँड बीजेपी इज क्वायट अबाउट इट. आज कॅथलीक जे आमदार आसा भारतीय जनता पार्टीचे, बाब माविन, बाब रुडॉल्फ, बाब बाबूश मोन्सरात, मागीर जेनिफर मोन्सरात, मागीर ते आमचो डिलायला लोबो, मायकल लोबो, अशे सगळे जे कॅथलीक जे आज तांचे जे MLAs आसा तांणी आयज हे स्टेटमेंट करचे की कॅथलीक प्रिस्तांक लागून, फादरांक लागून हे भारतीय जनता पार्टी इलेक्शन आहले म्हणून. म्हाका दिसता आज सुदीन ढवळेकरान एक व्हेरी क्लियर स्टेटमेंट केला दॅट दिस इज रॉंग टू blame the Catholic priests म्हणून, आणि they should start retrospecting and finding out which are the BJP leaders who have worked against BJP. So आपले हार लिपोवपा खातीर communal hatred spread करप, particularly coming from this person who has been time and again inciting communal violence by calling even Saint Francis Xavier as pioneer of inquisition म्हणून. हांचेर पयलीं म्हणजे भारतीय जनता पार्टीन एक्शन घेवपाक जाय, हांकां पार्टींतल्यान काडून उडोवपाक जाय एज अ रिपोर्टर. सो आय थिंक हाजे भायर म्हाका आनी चड काय उलोवपाचें ना, कारण वी डोंट वॉन्ट टू ऑल्सो इन्साइट कम्युनल वायलन्स इन गोवा. जे मणिपुरान घडलां तांकां गोंयान घडोवपाचें आसा अशें दिसपाक आमकां लागलां, कारण आज तांची जी इलेक्टोरेट आसा ती पयस वता तांचे कडल्यान. हिंदू हांच्या स्वता जे हिंदू आसा ते हांच्या हाका बळी पडले ना डिव्हिजिव्ह पॉलिटिक्साक. आनी UPन जे घडलें ते हांच्या तोंडाचेर थापट जे राम यूज करताले आज सडनली तांणी बदलला आनी नाव दे आर सेईंग राधे. whatever. So, this is politics of convenience, and I think it is time this politics of convenience is discarded, and people of India have already discarded this politics of convenience. बीजेपीचे लीडर आणि स्पोक्सपर्सन जे एलिगेशन केला प्रिस्टांचे ताजेर तुम्ही ऑफिशियली कंप्लेंट फायल करतले? म्हाका दिसता काँग्रेस पार्टीन ऑलरेडी ती कंप्लेंट फायल केला. इट इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स टू इन्साइट सच कम्युनल वायलन्स, to spread hatred between the communities, and more particularly from the platform of BJP.
फ्रॉम द प्रेस कॉन्फरन्सीस ऑफ BJP आनी भारतीय जनता पार्टीक जर कॅथलीक वोटर्स हाजे फुडें आपल्याक नाका म्हणून सांगचे आनी ताणें स्टेटमेंट करचो की आमकां तुमची गरज ना म्हणून, वी डोंट वॉन्ट यू, वी डोंट वॉन्ट प्लीज टू हेल्प अस ऑर हेल्प अस इन एनी मॅनर. अरे जेन्ना तुमी तुमच्या स्टेजीचेर तुमच्या प्लॅटफॉर्माचेर स्वामींक बसयता, दॅट इज नॉट यूज ऑफ स्वामीज फॉर गार्नरिंग वोट्स. अरे आमचो स्वामी जो स्वामी ब्रह्मेशानंद जे आसा ताका तुमी यू हॅव गिवन अ प्लॅटफॉर्म ऑन योर स्टेज. वी हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर हिम. दॅट मिन्स ही आस्क्ड अस की तुमकांच वोट कर म्हणून. ही हॅज नॉट डन दॅट. वेन जेन्ना जे प्रिस्ट आशिल्ले कॅथलीक प्रिस्तान स्टेटमेंट केल्लो की वी शूड नॉट स्प्रेड कम्युनल हेट्रेड, वी शूड वोट फॉर रायट पीपल, तेन्ना चीफ मिनिस्टरान स्वता म्हणिल्लें की दीस इज इन फेवर ऑफ BJP म्हणून. दॅट मिन्स ही वॉज ट्रायंग टू हेल्प BJP अशेंय जालें न्ही. सो आय थिंक this kind of use of BJP platform by somebody who has never contested election, again I am saying this, and making an inciting violence, immediate action is required to be taken by Bharatiya Janata Party on such a person, spokesperson. आणि पहिले म्हणजे स्वता लोकांक जर धडो शिकयतलो जाल्यार पयलीं आपल्या मनशाचेर पयलीं क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय फॉर डिवायडिंग पीपल ऑन रिलिजियस ग्राउंड्स and for inciting violence and for disturbing peace in Goa. सर आणि एक BJPचे स्पोकर्सान म्हणला की इंडिया एलायन्साचे एलायज आहा पळय तेचे पार्टनरशीप टील 2027 लोक कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन्स आहा पळय फुडच्यान ना आनी आतां ZP बायपोल्स आहा पळय तेन्ना तुमी हारला म्हणून. हे तांकां कोणी सांगलें? आमच्या मिटिंगेक येता बी काय कितें? म्हणजे प्रॉब्लेम कितें जाला मरे, हांकां जाला भंय. आणि जी कॉन्स्पिरसी केल्या तातल्यान एक जे एलायन्साचे जे आज ऑपोजीट इलेक्शनार रावला, that person has resigned, and we know the conspiracy and where she has gone and whom she has met as far as her candidature is concerned, and who is behind her resignation and who is behind her candidature which she has put up. So अचानक हांकां आमचे जे इलेक्शन आसा ताका लुडबूड करपाची गरज ना. आमी समर्थ आसा आमचे अलायन्स फुडें व्हरपाक. आमचे अलायन्स फुडें व्हरता म्हणून इंडिया अलायन्साचो कॅन्डिडेट आज आमी हांगा दिला, बेणावलीन दिला. आनी भारतीय जनता पार्टीन क्लियर कट सांगला की आमी थंय इलेक्शन लढचे ना, कॅन्डिडेटूच नाले, इलेक्शन खंयच्यान लढटले. बट दे आर प्लेइंग अ लार्जर कॉन्स्पिरसी ऑफ डिवायडिंग कॅथलीक वोट्स बाय पुटिंग अ कॅन्डिडेट ऑफ अलायन्स हू हॅज बीन अ पार्ट ऑफ अलायन्स पार्टी अँड हू हॅज रिजायन. And I am sure in next 1 or 2 days तांचो अध्यक्षूच सांगतलो that we are going to support that particular candidate म्हणून. हाज्या भितर डावट ना. सो इट इज नॉट दॅट हांव फ्युचर सांगपी, हांव भविष्यवाणी करना. I am talking about the conspiracy of Bharatiya Janata Party, how to divide secular votes and try to say that, oh, India Alliance is now gone on a back foot. कांयच जावपाचें ना. तुमकां भिवपाची गरज आसा. 2027 न्ही ताच्या फुडेंय 2027 इंडिया अलायन्साचो गोंयांत सरकार घडटलो आनी तो आमी घडोवन हाडटले, कारण एकत्रीतपणे इलेक्शन लढटले. थँक्यू. Giriraj should be arrested, not apologize. What do you mean by apologize? He should be arrested by filing an FIR against him by Bharatiya Janata Party who are giving ज्ञान दितानी लोकांक. भारतीय जनता पार्टीन आज स्वता तांचे MLA हांवें परत एकदा रिपीट करता, चीफ मिनिस्टर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, कॅथलीक जे तांचे MLAs आसा विथ भारतीय जनता पार्टी, तांणी सांगचे की आमकां कॅथलिकांचो सपोर्ट नाका, आमकां कॅथलीक धर्मगुरूंचो सपोर्ट ह्या फुडें नाका, कारण तुमकां लागून आमी इलेक्शन हारला म्हणून. आनी हे अशा प्रकारचे विधान करपी जो स्पोक्सपर्सन आसा हू हॅज कॅटेगॉरिकली मेड अ स्टेटमेंट, तो म्हणटा स्वामी ब्रह्मेशानंदाचेर काय कोणी स्टेटमेंट केले जाल्यार दॅट इज रॉंग म्हणून, आनी वॉट यू आर डुईंग अदरवायज इज रॉंग. स्वामी ब्रह्मेशानंद आमचो स्वामी, आमी तांकां मानता, पूण हाजो अर्थ ताणें परत एकदां सांगता, ताणें सांगून आमकां तुमकां वोट कर म्हणून. ही हॅज ऑलवेज सेड वोट फॉर पीपल हू आर रायट. अँड सेम थिंग वॉज सेड बाय धर्मगुरूज, जे कॅथलीक धर्मगुरू आशिल्ले तांणी सांगिल्लें काँग्रेस पक्षाक वोट मार म्हणून, इंडिया अलायन्साक वोट मार म्हणून. सो हाव दे एक्टेड अगेन्स्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल सच एन एलिगेशन अगेन्स्ट अँड सच अ स्टेटमेंट अगेन्स्ट धर्मगुरू is insult of Catholic religion, is insult of those dharmagurus, and insult and inciting violence. And immediate FIR has to be registered by Bharatiya Janata Party. Apology बी कोणाक जाय ताची? कोण तो? तसो कोणूच न्ही. पण he is using BJP platform. He is using BJP's press conferences to incite such communal hatred and violence, which is to be condemned. And Bharatiya Janata Party should apologize, not him.
for letting a person who has never participated in any election and who has been jumping from fog to fog today is given the platform there and to make statement personally against all politicians across line. हे तो करीत आसा प्रत्येक प्रेस कॉन्फरन्साक तो पर्सनल स्टेटमेंट्स अगेंस्ट एवरी पॉलिटिशियन ऑफ गोवा करता आनी ते MLAंक यूज करून घेता. ते संकल्प सारखे जे MLA काय तांकां थंय येवन काम धंदो ना तांकां ते आपयता थंय बस म्हणटा आनी कर म्हणटा स्टेटमेंट तूं आनी सगळे स्क्रिप्ट हो दिता बरोवन. इट्स अ नोन फॅक्ट नाव ऑल ऑफ अस नो इट. भारतीय जनता पार्टीतले लोकूच सांगपाक लागल्या की आमकां दीस इज गोइंग टू बी हे जड जाता म्हणून आमकां हे असले करता ते. सो आय थिंक they should take action against him. We don't want his apology. Law is mightier than his apology. Thank you.